14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सुंदर भाषण आहे, लिहून घ्या. आदरणीय उपस्थित मान्यवर, गुरुजन आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण सर्वजण भारताचे महान विचारवंत, भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि समाजाला समानतेचा मार्ग दाखवणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एकत्र आलो आहोत. 14 एप्रिल हा दिवस केवळ जयंती नसून ज्ञान, संघर्ष आणि स्वाभिमानाचा उत्सव आहे. बाबासाहेबांनी आयुष्यभर शिक्षण, समानता, न्याय यासाठी संघर्ष केला. त्याने समाजातील अन्याय, अज्ञान आणि भेदभावाविरुद्ध आवाज उठवला. याच भावना व्यक्त करणारी एक छोटी शायरी, ज्यांनी दिला आम्हाला ज्ञानाचा दिवा, अंधारातही दाखवला प्रगतीचा रस्ता नवा, शिक्षण, समता आणि स्वाभिमानाचा संदेश दिला. म्हणूनच बाबासाहेबांचा विचार आजही जगाला दिशा देतो नवा. मित्रांनो, बाबासाहेबांचे एक महान वाक्य आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिक्षण हेच माणसाला खऱ्या अर्थाने मोठे बनवते, हे त्यांनी आपल्या आयुष्याने सिद्ध करून दाखवले सुद्धा. आणखी एक छोटीशी शायरी मी या ठिकाणी सांगतो. पुस्तकात होते ज्यांचे जग, ज्ञानात होता त्यांचा विश्वास, म्हणूनच बाबासाहेब झाले भारताचा उज्ज्वल इतिहास. आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी एक संकल्प करूया. शिक्षण घेऊ, समतेचा मार्ग स्वीकारू आणि समाजात बंधुता वाढवू. शेवटी एवढेच म्हणेन, निळ्या आकाशात चमकणारा एक तारा आहे, भारतीय संविधानाचा तो खरा आधार आहे. ज्ञान, समता, न्याय यांचा तो संदेश होता. तोच आपला बाबासाहेब आंबेडकर होते. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. शेवटी इतकेच म्हणेन, ज्यांच्या रक्तात स्वाभिमान, ज्यांच्या मनात क्रांती होती, अशा महापुरुषाची गाथा आजही विश्वात थोर होती. जयंती साजरी करा, पण विचारांची मशाल पेटवून ठेवा, कारण बाबासाहेबांचे स्वप्न समतेच्या मार्गावर जाणे हेच खरी भेट ठरेल. अशा या महान मानवाला माझे त्रिवार वंदन. जय भीम, जय भारत. लाईक आणि सबस्क्राईब करा.